वेगा काय असतो तो या उदाहरणात समजून घेऊया. तर वेगा जो आहे तो ऑप्शनच्या प्रीमियम मध्ये किती बदलाव होणार आहे ते सांगतो. समजा आंबे जे आहेत 100 रुपये पर केजी आता सध्या साधारण मार्केटमध्ये विकले जातात, पण हवामान खात्याने अचानक सांगितलं की आता पुढील 7 दिवसांमध्ये जे ते वादळ, त्यामुळे आंब्याच्या ज्या किमती आहेत ते 100 रुपये पर किलोवरनं 150 रुपये पर किलोवरती तिथं जातात. हवामान खात्याचा जो अंदाज आहे ते मार्केटमधली अनसर्टनिटी वाढवते आणि त्यामुळे किमती ज्या आहेत त्या वाढताना दिसतात. सेम ऑप्शन्स मध्ये सुद्धा तेच होतं. जेव्हा केव्हा कुठलाही इव्हेंट, इलेक्शन रिझल्ट, आरबीआय पॉलिसी, कॉर्पोरेट अनाउन्समेंट ज्यावेळेस हे असतात, त्यामुळे आयबी जी ती वाढते. ती का बरं? या अनसर्टनिटीमुळे. आणि या अनसर्टनिटीमुळे ऑप्शनच्या प्राइसेस सुद्धा वाढतात. पण जर हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे अंदाजाप्रमाणे जर तिथं काही झालं नाही, तर त्या 150 रुपयाला गेलेल्या ज्या किमती ज्या आहेत त्या पुन्हा त्याच्या ओरिजिनल प्राइसेसला म्हणजे 100 रुपयाला येतात. म्हणजे अनसर्टनिटी जी ती दूर होते आणि यालाच आय व्ही क्रश ऑप्शनच्या भाषेत म्हणतात. इव्हेंट झाल्यानंतर सगळं नॉर्मल झाल्यावरती ते जे ऑप्शनचे इलिव्हेटेड प्राइसेस झालेले असतात ते पुन्हा त्याच्या ओरिजिनल जागेवरती येतात आणि तिथं कॉल असो किंवा पुट साईडचं प्रीमियम असो ते आपल्याला डाऊन साईडला जाताना तिथं दिसतात. मग आपण म्हणतो स्टॉक किंवा मार्केट माझ्या दिशेमध्ये गेलं सुद्धा तरी सुद्धा माझा ऑप्शनचा प्रीमियम वाढण्याऐवजी घटला का, त्याच्या रोल असतो तो वेगाचा, जो की एक महत्वाचा ऑप्शन ग्रीक आहे. नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे नेक्स्ट एपिसोड तो म्हणजे वेगाचा. तुमची डायरेक्शन बरोबर असून सुद्धा ऑप्शन्स प्रीमियम जे ते कमी का होतात आणि ह्या वेगाबरोबरच आय व्ही क्रशचं काय कनेक्शन आहे हे पूर्ण माहिती जी आहे ती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. निफ्टी तुमच्या डायरेक्शनमध्ये सुद्धा जातो, पण ऑप्शन्स प्रीमियम जो आहे तो तुमच्या अपेक्षेप्रमाणे न वाढता काही वेळा डायरेक्शन बरोबर असून सुद्धा प्रीमियम जो आहे तो कमी कमी होताना दिसतं. पण असं का होतं? याच्या पाठीमागं ऑप्शन्स प्रीमियमवरती फक्त प्राइस काम करत नाही, तर व्हॉलेटिलिटी देखील प्रीमियम बदलत असते. आणि जर इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी बदलल्यानंतर ऑप्शन्स प्रीमियम किती सेन्सिटिव्ह आहे हे सांगणारा ग्रीक म्हणजे वेगा. तर वेगा जो आहे का महत्त्वाचा आहे, तो कशा पद्धतीने स्टडी केला गेला पाहिजे आणि काय प्रॅक्टिकल सिनारिओज ह्या वेगासाठी आहेत, या सर्वांची माहिती आपण ह्या व्हिडिओमधनं घेतोय. तर मागच्या एपिसोडमध्ये आपण थीटा बघितला. थीटा म्हणजे टाइमचा प्रीमियमवरती होणारा इफेक्ट. आता वेगा सोप्या भाषेत समजून घेऊया. वेगा हा ऑप्शन्स प्रीमियम मधील इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी मधील बदलांबद्दलची सेन्सिटिव्हिटी असते. समजा इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी 20% आणि ती 22% वरती गेली, तर त्याच्यानुसार प्रीमियममध्ये किती बदल होऊ शकतो तो अंदाज समजण्याकरता हा नेक्स्ट ऑप्शन ग्रीक म्हणजेच वेगा जो आहे तो काम करतो. एका लाईन लक्षात ठेवण्यासारखा प्रकार जर म्हटलं तर थीटा जो आहे तो टाइमची सेन्सिटिव्हिटी सांगत असतो, पण वेगा जो आहे व्हॉलेटिलिटीमध्ये किती बदल होतो आणि त्याच्यानुसार प्रीमियम किती बदलू शकतो तो सांगत असतो. बघा, एक वेगा समजण्याकरता एक छोटंसं आणि साधारण उदाहरण देतो. 1 फेब्रुवारी 2026च्या दिवशी निफ्टी जो आहे तो 562.90 पॉईंट म्हणजे 2.21% डाऊन साईडला होता. मग जेव्हा मार्केट खाली जातं त्यावेळेस आपल्याला काय शिकवलं जातं किंवा आपल्याला परसेप्शन काय, की मार्केट ज्यावेळेस खाली जातं तर ऑब्विसली कॉलचे प्रीमियम जे ते मेल्ट डाऊन होतात आणि पुटचे प्रीमियम वाढतात. आता त्याच वेळेची ही जर ऑप्शन चेन बघितली जी की 3 फेब्रुवारीची एक्सपायरीची 1 फेब्रुवारी जो की इव्हेंट डे होता, त्यावेळेस निफ्टीचा एटीएम जो होता 24,750 होता, पण आपण ह्या 27,250 पासून 28,100च्या स्ट्राईकवरती गेलो तर क्लोज प्राइस चेंज जी आहे ना ती पॉझिटिव्ह मध्ये दिसते. मग हे असं का घडतं बरं? मार्केट जे पुट साईडमध्ये गेलं, पुट साईडला क्लोज प्राइस चेंज तर सगळी पॉझिटिव्ह आहे, तरी सुद्धा ह्या ज्या पर्टिक्युलर डीप आउट ऑफ द मनी स्ट्राईक ज्या आहेत ह्या पॉझिटिव्ह मध्ये का गेल्या आणि एटीएमच्या ज्या सर्व ज्या स्ट्राईक ज्या आहेत किंवा इन द मनी ज्या स्ट्राईक ज्या आहेत त्या निगेटिव्ह मध्ये गेल्या? याच्या पाठीमागं एकमेव रिझन म्हणजे वेगा. आता हा वेगा कशा पद्धतीने काम करतो, त्याच्या पाठीमागं काय लॉजिक आहे, कशा पद्धतीने या वेगाला अंडरस्टँड करायचं हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथं समजून घेणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की. एक सिंपल वेगळा एक्झाम्पल जे आहे ते मी तुम्हाला सांगतो. आता आकडे घेऊयात. जर ऑप्शनचं प्रीमियम 100 रुपये, त्याच वेळेस इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी जी आहे ती 20%च्या आसपास आहे आणि त्यावेळेस वेगा जो आहे 2 रुपये पर एक आय व्हीच्या पॉईंटनुसार आहे. जर आय व्ही ही 20% वरनं 22% जर झाली तर त्या केसमध्ये आय व्हीच्या
2% पॉईंटची वाढ झालेली आणि त्यानुसार आपल्याला प्रीमियम मध्ये जो बदलाव जो आहे 2% इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी बदलली, म्हणजेच आपला प्रीमियम जो आहे तो 100 रुपयावरनं 104 रुपयावरती जाताना दिसतो. हा ऍक्च्युअल मार्केटचा फोरकास्ट नाही मित्रांनो, फक्त वेगा कसा काम करतो हे समजण्याकरता इथं हे एक्झाम्पल जे आहे ते मी दिलंय. पण इथे आणखीन एक महत्वाचा प्रश्न येतो आणि तो प्रश्न काय, प्रीमियम वरती सुद्धा जो आहे तो प्रचंड प्रेशर जो आहे येऊ शकतो जर इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी मध्ये क्रॅश जर आला तर. पुढच्या एक्झाम्पल मध्ये लॉंग ऑप्शन आणि वेगा याचं काय कॉम्बिनेशन आहे ते बघूयात. लॉंग ऑप्शन्स मध्ये वेगा जनरली जो आहे तो पॉझिटिव्ह असतो, म्हणजे इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी वाढली तर प्रीमियम जनरली आपल्याला वाढताना दिसू शकतो. आणि याच्या उलट जर इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी जर कमी जर झाली तर प्रीमियम जो आहे तो जनरली कमी होऊ शकतो. म्हणून ऑप्शन्स बायर्सने फक्त एकच प्रश्न विचारू नये की नक्की निफ्टी वरती जाणार आहे की निफ्टी खाली जाणार आहे. त्यासोबत दुसरा प्रश्न आपण पाहिजे की इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी जी आहे ती नक्की कुठे आहे आणि ती जर बदलली तर प्रीमियम वरती त्याचा काय परिणाम होणार आहे ह्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण डायरेक्शन बरोबर असणं आणि प्रीमियम बरोबर असणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे आणि इथंच आपल्या रिटेल ट्रेडरची फसगत आपल्याला तिथं होताना दिसते. पुढच्या चॅप्टरमध्ये हे IV क्रश नक्की काय आहे ते बघूयात. इव्हेंटच्या अगोदर IV जी ती 35%च्या आसपास आहे आणि त्याच वेळेस प्रीमियम जो आहे तो 150 आहे. पण जेव्हा तो इव्हेंट होतो त्यानंतर ती IV जी ती 35%वरनं 20% वरती येते आणि आफ्टर इव्हेंट जो प्रीमियम 150 रुपये चालला होता तो डायरेक्टली जो आहे तो 105 रुपयावरती आलो. मग तुमचा प्रीमियम जो आहे तो कमी का झाला, का बरं, कारण तिथं मेजर रोल प्ले केलाय IV क्रशनं. आता वेगामधील सर्वात मला होती आणि 1 फेब्रुवारीला ती 15ला गेली आणि तिथनंच नेक्स्ट डेला जी ती ड्रॉप डाऊन होताना आपल्याला तिथे दिसते. मग याचा इम्पॅक्ट जो आहे तो ऑप्शनच्या प्रीमियमवरती पुट साईडवरती जर आपण बघितला ती जी IV राईज झाली होती तर ती शूटअप झाली आणि त्याच वेळेस कॉल साईड जे आहे ते डाऊन साईड गेलेलं असणार आहे. पण इथं याचा इम्पॅक्ट जो आहे तो आपण चेक करूया. 1 फेब्रुवारीला निफ्टी 562 पॉईंट जो आहे तो डाऊन साईडमध्ये गेला होता. त्यावेळेस पुढचे जे प्रीमियम जे आहे ते ऑलमोस्ट शूटअप चांगल्या पद्धतीने झाले. त्याच वेळेस आपण ह्या ऑप्शन चेनमध्ये जर बघितलं तर हे जे आउट ऑफ द मनी, डीप आउट ऑफ द मनी ऑप्शन जे आहेत याचे प्रीमियम कमी होण्याऐवजी आपल्याला वाढताना दिसत आहेत आणि अगदी ATM, इन द मनी किंवा नियर टू द ATM ऑप्शनचे प्रीमियम कॉल साईडचे हे डिक्रीज झालेले आहेत. पुट साईडला तर ऑब्विसली ते इन्क्रीज होणार आहे. मग ह्याच ऑप्शनचे का बरं इन्क्रीज झाले, याच्या पाठीमागं रिझन असतं तो म्हणजे वेगा. जर इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी जर अशा पद्धतीने जर चांगलं शूट अप जर होते आणि त्यानंतर ती जर ड्रॉडाऊन मध्ये जर जाते, कमी व्हायला तिथं सुरुवात होते, तर पुट साईडचे प्रीमियम त्यावेळेस तर होणारच आहेत. पण हे डीप आउट ऑफ द मनी ऑप्शन्स आहेत का ज्याचा डेल्टा जो आहे तो फक्त आणि फक्त 0.1 किंवा 0.15च्या आसपास असतो. म्हणजेच लोअर डेल्टा व्हॅल्यूजमुळं काय त्यांचे प्रीमियम एवढे कमी होत नाही. पण हे प्रीमियम शूटअप होण्याच्या पाठीमागचं दुसरं कारण ते म्हणजे वेग आहे. जर तुम्ही वेगाच्या कॉलमवरती जर बघितलं आणि ह्या व्हिडिओजमध्ये पण आपण सांगितलेलं जेव्हा केव्हा इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी इन्क्रीज होते त्यावेळेस कॉल साईडचे ऑप्शनचे प्रीमियम किंवा पुट साईडचे ऑप्शनचे प्रीमियम जे आहे ते इन्क्रीज होऊ शकतात. इथं मार्केट जे आहे ते पूर्णपणे युनिडायरेक्शनल होतं, ज्यामध्ये मार्केट डाऊन साईडमध्ये जाताना दिसत होतं आणि त्यामुळं पुट साईडचे प्रीमियम जे आहे ते आपल्याला होताना दिसत होते. कॉल साईडचे त्याच वेळेस इन द मनी, आउट ऑफ द मनी चे प्रीमियम जे ते डाऊन मध्ये गेले. परंतु हे डीप आउट ऑफ द मनी ऑप्शनचे प्रीमियम जे आहेत डेल्टा जो आहे तो एकदम लोएस्ट आहे, पण यांचे प्रीमियम हे जे स्पाइक किंवा इन्क्रीज करण्याकरता तिथं वेगा जो आहे तो बॅक एंडला काम करत असतो. जेव्हा केव्हा तुम्ही ऑप्शन चेन बघत असता तर ह्या पॅरामीटरकडे तुम्ही लक्ष ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. फक्त आणि फक्त तिथं मार्केट युनिडायरेक्शनल मध्ये जात आहे, परंतु त्याच वेळेस वेगा जो आहे तो कुठल्या कुठल्या स्ट्राईकला तो काम करतोय हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं असतं. आता पुढच्या चॅप्टरमध्ये डायरेक्शन बरोबर जरी असली तरी ऑप्शन्स मध्ये लॉस का होतो हे वाक्य तुम्ही अगदी डेल्टाच्या एपिसोडमध्ये बघितलं, हे वाक्य अगदी तुम्ही गॅमाच्या एपिसोडमध्ये बघितलं, हे वाक्य अगदी तुम्ही थिटाच्या एपिसोडमध्ये बघितलं. आता एक एक्झाम्पल घेऊयात म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. एक सिच्युएशन समजून घ्या. समजा एखादा स्टॉक जो आहे तो 3000 वरनं 3020 वरती गेला, म्हणजे तुम्ही कॉल ऑप्शन्स बाय केला होता, अगदी 20 रुपयांचा तिथं इन्क्रीज झालाय. स्टॉक तुमच्या डायरेक्शनमध्ये 20 रुपयांनी वाढला आणि त्यावेळेस तुम्ही कॉल ऑप्शन्स बाय केला होता, पण प्रीमियम जो आहे तो 120 वरनं वरती जाण्याऐवजी तो 85 रुपयावरती आला. म्हणजे तुमची दिशा डायरेक्शन करेक्ट होती,
पण प्रीमियम जो आहे तो खालच्या बाजूला येतोय, प्रीमियम कमी होतोय. रिलायन्सचे Q3 25-26 जे रिझल्ट जे होते ते डिक्लेअर झाले होते 16 जानेवारीला. आता रिलायन्सचा IV चा चार्ट जर बघितला तर एकूण 26/12/2025 डिसेंबर ते 16 जानेवारी पर्यंत IV जी आहे 8 वरनं डायरेक्टली 26 किंवा 28च्या झोनला गेली आणि तिकडनं ती 16 तारखेनंतर 27 तारखेपर्यंत क्रॅश आपल्याला होताना तिथे दिसते. त्याकरता आपण रिलायन्सची जानेवारी एक्सपायरीची ऑप्शन चेंज जी ती बघतोय आणि त्यामध्ये ज्या 2 स्ट्राईक आपण निवडल्यात ते 1460 आणि सी आणि पी ह्या 2 स्ट्राईक जे आहेत त्या आपण इथं निवडल्यात. 1460 जो सीई जो आहे त्याची IV आपण इथं जर बघितली इंडिव्हिज्युअल IV ती 22.90 आहे आणि वेगा हा 1.10 आहे. आणि ओव्हरऑल इकडे जर बघितलं तर सेम रिप्लिका आपल्याला दिसतोय. IV ही 29 डिसेंबर ते 16 जानेवारीच्या आसपास शूटअप झाली आणि त्याच्यानुसार त्याचे प्रीमियम सुद्धा आपल्याला राईज होताना तिथं दिसत आहे. जसं इथं जर बघितलं तर पुट साईड जी ती पूर्ण सबड्यूड होती डिसेंबर आणि अर्ली जानेवारी आणि त्यानंतर ती आपल्याला राईज होताना तिथं दिसते. कॉल साईडमध्ये जर आपण इथं जर बघितलं तर 1460चा हा जो कॉल जो होता हा कंटिन्युअसली डाऊन साईडमध्ये होता. पण जेव्हा रिझल्ट आले त्यानंतर IV जी ती 28 वरनं नेक्स्ट एका आठवड्यामध्ये अगदी 14% आसपास आली. याच दरम्यान ऑप्शनच्या प्रीमियमवरती काय बदल झाला? आता IV क्रश झाली आणि डायरेक्शन तुमची करेक्ट आहे असं पकडून तुम्ही जर इथं पुट खरेदी केला असेल 19 जानेवारीला तो प्रीमियम जो आहे तो 39 वरनं 85 ला गेला खरा, पण परत रिट्रेसमेंट मध्ये तुम्ही जिथं कुठं ब्रेकआउटची ऍज अ रिटेल ट्रेडर म्हणून एंट्री केली असेल त्याच झोनच्या आसपास प्राइस जी ती येताना तिथं दिसते. म्हणजे हा यातनं आपल्याला एक धडा एक लेसन्स मिळतो, म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग मध्ये फक्त तुमची डायरेक्शन बरोबर असणं गरजेचं नाही, त्याच्यामध्ये वेगाने काय करतोय, इम्प्लाइड व्हॉलटिलिटी काय करते, डेल्टा काय करतोय, गॅमा काय करतोय आणि रो काय करतोय, थीटा काय करतोय ह्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर ग्लोबल पोझिशनिंग फॅक्टर्स ते काय आहे, IV पर्सेंटाईल, IV रँक या सर्व गोष्टींना कंबाईन करणं, त्याचा पाठपुरावा करणं सगळ्यात महत्वाचं आहे. आता पुढच्या धड्याच्या माध्यमातून ह्या वेगाला एक्सपायरीच्या दिवशीच्या दिवशी कशा पद्धतीने कन्सिडर केलं पाहिजे आणि त्यात काय प्रॅक्टिकल सिनारिओज होऊ शकतात ते एक छोट्याशा सिंपलशा उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊयात. आता सामान्यतः लॉंग डेटेड ऑप्शन्स मध्ये वेगा जो आहे तो जास्तच असतो, कारण एक्सपायरी दूर असल्यामुळं व्हॉलटिलिटी जी ती बदलण्यासाठी अधिक वेळ असतो आणि डे बाय डे मार्केटमध्ये प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी चेंजेस होत असतात. पण जशी जशी एक्सपायरी जी ती जवळ येते त्यामुळं जनरली वेगा जो आहे तो कमी होतो आणि म्हणून ऑप्शन्स निवडताना फक्त प्रीमियम नका बघू, त्याबरोबर डेज टू एक्सपायरी किती ते बघा, ओव्हरऑल मार्केटची इम्प्लाइड व्हॉलटिलिटी म्हणजे इंडिया विक्स आणि त्याचबरोबर त्या पर्टिक्युलर ऑप्शनची IV चेक करा आणि त्या IVच्या इन रिलेशन्स विथ इम्प्लाइड व्हॉलटिलिटी चेक करा, कारण सेम IV चेनचा इफेक्ट जो आहे तो प्रत्येक ऑप्शनच्या स्ट्राईक मध्ये प्रत्येक ऑप्शन्स मध्ये सारखा असेल असं नाही. धड्यामध्ये वेगा आणि कुठली स्ट्राईक सिलेक्शन केले गेले पाहिजे त्याबद्दल आपण माहिती एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया, ज्यामुळं तुम्ही जेव्हा केव्हा नेक्स्ट टाइम इंट्राडे मध्ये किंवा स्विंग ट्रेडिंग मध्ये ऑप्शन ट्रेडिंग करण्यासाठी जाताल त्यामध्ये वेगा आणि स्ट्राईकचं सिलेक्शन जे आहे ते तुम्हाला थंब रूल म्हणून तुमच्या समोर राहील. त्याच्यामुळं हा चॅप्टर जो आहे तो लक्षात ठेवा आणि याचे नोट्स सुद्धा काढून ठेवा. तो होता तो 14 जानेवारीला तिथं आलेला. इथं 1600 ऍट द मनी ऑप्शन आहे कॉल आणि पुटला आणि इथं वेगा दोन्ही बाजूचा जर बघितला तर तो 1.29 आहे. त्याच वेळेस IV सुद्धा सेम रेंज मध्ये दोघांच्या आहे जी की 29.14 आहे. पण मेन IV आपण इथं जर बघितली 12 जानेवारीचा जो टॉप जो होता जी की IV एलिव्हेटेड होती 29.14 होती आणि 27 तारखेपर्यंत ती ऑलमोस्ट 7.21च्या आसपास आपल्याला तिथं जाताना दिसते. हा 1600 म्हणजे ऍट द मनी आहे. इन द मनी मध्ये आपण जसं जाऊ तिथं वेगा जो आहे तो कमी होताना दिसतो. सेम आउट ऑफ द मनी कॉल्स मध्ये जसं जाऊ तसा वेगा कमी होताना दिसतो आणि हेच रिप्लिका जे आहे ते आपल्याला पुट साइड मध्ये दिसेल. आता हा 1560चा PE जो आहे तो आपण इथं घेतलाय. मार्केटमध्ये रिझल्ट चांगले आले आणि त्या एक्सपेक्टेशन्स मुळे इथं गॅप डाऊन होताना दिसतोय आणि IV क्रश व्हायला सुरुवात झाल्यानंतर रिझल्ट नंतर इथं पुटचा प्रीमियम जो आहे तो स्लॅश होताना दिसतोय. याच्या उलट कॉल साईडचं तुम्ही जर बघितलं तर तो गॅप अप झाला, प्रिव्हियस क्लोजच्या कम्पॅरेटिव्हली तो गॅप अप होऊन वरच्या बाजूला तर गेला,
पण पुन्हा रिट्रेस करत करत त्याच्या ओरिजिनल क्लोजिंग प्राइसच्या दिशेमध्ये येतोय. हा जो इम्पॅक्ट रिट्रेसमेंटचा जो येतोय तो आय व्ही क्रशमुळे होतो, कारण आय व्ही ज्यावेळेस एलिव्हेटेड प्राइसला असतं, भले तो कॉल पुट साईड असेल किंवा कॉल साईड असेल, त्याचा इम्पॅक्ट जो आहे ऍट द मनी, आउट ऑफ द मनी, इन द मनी तिथं होताना तिथं दिसणार आहे. फक्त कन्सिडर करा निफ्टीचा स्पॉट जो आहे तो 24,000च्या आसपास आहे. तुमच्याकडे 3 कॉल ऑप्शन्स आहेत. एक आहे 23,500 जो की आयटीएम आहे, एक आहे 24,000 जो की ऍट द मनी आहे, आणि तिसरा आहे 24,500 जो की डीप आउट ऑफ द मनी आहे. साधारण ऍट द मनी ऑप्शनची व्हॉलटिलिटीची सेन्सिटिव्हिटी जी आहे महत्वाच्या झोनमध्ये असते. पण लक्षात ठेवा, वेगा फक्त स्ट्राईक वरती डिपेंड करत नाही. भले तुम्ही इन द मनी आहात, एटीएम आहात किंवा आउट ऑफ द मनी आहात, त्यावरती फरक पडत नाही. वेगा फक्त जो आहे मनीनेस काय आहे त्याचा, इम्प्लाइड व्हॉलटिलिटी काय आहे त्याची, आणि टाइम टू एक्सपायरी काय आहे, हे सर्वात महत्वाचे फॅक्टर जे आहेत ते तिथं असतात. म्हणून ऍट द मनी नेहमी वेगा जो आहे त्याचा जास्त असतो, असा फिक्स रूल जो आहे तो बनवू नका. थिटा आणि वेगा जो आहे जर आपण एकत्र जर समजलं तर थिटा म्हणतो टाइम जर कमी झाला तर टाइम व्हॅल्यूचा काय परिणाम होतो, पण त्याच वेळेस वेगा म्हणतो प्रीमियम वरती आय व्ही जर चेंज जर झाली तर काय बदल होईल. म्हणजेच ऑप्शन्स बायरसाठी टाइम हा एक प्रेशर असू शकतो, पण व्हॉलटिलिटी जी आहे त्या ट्रेडरसाठी ऑप्शनच्या प्रीमियमसाठी ऑपॉर्च्युनिटी जर त्याच्या फेवरमध्ये गेली तर, आणि जर त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये गेली तर ती रिस्क असू शकते. पुढच्या चॅप्टरमध्ये वेगा आणि डेल्टा नक्की काय कलेक्शन आहे ते बघूया. डेल्टा आणि वेगामधील फरक जो आहे एकदम सोपा आहे. डेल्टा विचारतो स्ट्राईक प्राइस जर बदलला तर प्रीमियम मध्ये किती बदलाव होऊ शकतो, आणि त्याला गॅमा कोरिलेटेड आहे. पण वेगा विचारतो आय व्ही जर चेंज जर होऊ राहिला तर प्रीमियम किती बदलू शकतो, हे लक्षात ठेवा. डेल्टा म्हणजे प्राइस मुवमेंट आहे, वेगा म्हणजे व्हॉलटिलिटी मध्ये किती चेंजेस होतात त्याच्या अकॉर्डिंगली जे आहेत त्या ऑप्शनच्या प्रीमियम मध्ये बदलाव होतो. पुढच्या धड्यामध्ये प्रोफेशनल ट्रेडर नक्की कुठल्या कुठल्या पॉईंटची चेकलिस्ट जी इथे ठेवतो ते समजून घेऊया. तो प्रोफेशनल ट्रेडर जो आहे तो ऑप्शन्स बाईंग करण्यापूर्वी तो विचारतो की इम्प्लाइड व्हॉलटिलिटी मार्केटची काय, वेगा नक्की काय, एक्सपायरीसाठी डेज किती शिल्लक आहेत, कोणता मेजर इव्हेंट जो आहे तो तिथे, स्ट्राईक मी कुठली निवडली पाहिजे, आणि सर्वात महत्त्वाचं पोझिशन साइजिंग, जिथं माझी रिस्क मॅनेजमेंट आणि अगोदर मला माहीत राहील की मी किती रिस्क जे आहे एका ट्रेडसाठी तिथं इंट्राडे किंवा स्विंग ट्रेडिंगसाठी तिथं करतोय. ह्याबरोबरच आय व्ही रँक आणि हाय व्ही पर्सेंटाईल माझ्या फेवरमध्ये आहेत का ते तर जास्त इव्हॅल्युएटेड याला नाही आहे ना. आय व्ही रँक आणि आय व्ही पर्सेंटाईल या दोन वेगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो, त्या सुद्धा चेक करणं आणि हिस्टॉरिकल आय व्ही बरोबर कनेक्ट करून ते जर झालं त्यामध्ये आय व्ही बदलली तर प्रीमियमवरती काय परिणाम होऊ शकतो, आणि त्याचा इफेक्ट जो आहे तो तुमच्या पोझिशन साइजिंगवरती होऊन तिथून मोठा किंवा छोटा लॉस जो आहे तो तुम्हाला तिथं जाणू शकतो. आता ह्या वेगाचा इव्हेंट ट्रेडिंग मध्ये कसा उपयोग केला जातो या पुढच्या धड्याच्या माध्यमातून समजून घेऊया. जेव्हा केव्हा तुम्हाला बजेट, आरबीआय पॉलिसी, कंपनी रिझल्ट, इलेक्शन रिझल्ट अशा इव्हेंटच्या अगोदर मार्केटमध्ये अनसर्टिनिटी वाढली आहे असं लक्षात येतं, त्यामुळे इम्प्लाइड व्हॉलटिलिटी जी ती वाढू शकते. इव्हेंट संपल्यानंतर अनसर्टिनिटी डाऊन होऊन जाते, इम्प्लाइड व्हॉलटिलिटी जी ती खालच्या बाजूने येताना दिसू शकते. त्यामुळे आय व्ही कमी होऊन ऑप्शन्स प्रीमियमवरती प्रेशर येऊ शकतो. जेव्हा केव्हा इव्हेंट ट्रेडिंग तुम्हाला करायची त्यावेळेस स्वतःला एक प्रश्न विचारा, मी जो प्रीमियम देतोय त्यामध्ये व्हॉलटिलिटी किती प्राइस इन झालेली आहे, म्हणजे जर मी चुकीचा असेल तर त्यामुळे आय व्ही क्रशमुळे माझा प्रीमियम जो आहे तो मोस्ट ऑफ टाइम किती ड्रॉडाऊन जो आहे तो करू शकतो, हे सुद्धा लक्षात येणं सगळ्यात महत्वाचं आहे. ह्या वेगाचा उपयोग करून जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर त्यामध्ये रिस्क मॅनेजमेंटचे काय रूल जे ते यूज केले पाहिजे ते समजून घेऊया. तर हाय आय व्ही म्हणजे फक्त ऑपॉर्च्युनिटी नाहीये, तर हाय आय व्ही जी ना ती एक रिस्क पण असू शकते. जेव्हा केव्हा इम्प्लाइड व्हॉलटिलिटी हाय आहे, इनडायरेक्टली ती वेगा जे आहे ते ऍक्सलरेट करत असते, आणि त्यामुळं प्रीमियम जे आहेत ऑप्शनचे ते इलिव्हेटेड म्हणजे जास्त महाग तिथं जाऊ शकतात. ट्रेड घेण्यापूर्वी नेहमी इम्प्लाइड व्हॉलटिलिटी, वेगा, एक्सपायरी, इव्हेंट आणि पोझिशन साइजिंग जे आहे ते चेक करणं आणि ते अगोदर डिसाईड करणं गरजेचं आहे. कारण जर आय व्ही तुमच्या विरुद्ध बाजूला जर गेली तर डायरेक्शन योग्य असून सुद्धा तुमचा प्रीमियम जो आहे तो अपेक्षेप्रमाणे बिहेव करेल असेच नाही, आणि तिथं तुम्हाला अनवॉन्टेड जो आहे तो लॉस येताना तिथं दिसू शकतो. वेगाचा ह्या एपिसोडमध्ये आपण काय काय शिकलो एक मिनिटामध्ये आपण रिव्हिजन करूयात. तर वेगामध्ये आपण 5 गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. त्यामध्ये वेगा म्हणजे इम्प्लाइड व्हॉलटिलिटी मध्ये किती बदलाव होईल, म्हणजे सेन्सिटिव्हिटी किती काय चेंजेस होते ते आपण विथ रिस्पेक्ट टू प्रीमियम बघितलं.
जर इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी वाढली तर लॉंग ऑप्शन्स प्रीमियम जे ते जनरली वाढू शकतात. पण जर इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी जर कमी होत असेल तर लॉंग ऑप्शन्स प्रीमियम जनरली जे ते कमी होताना तिथं दिसतात. IV क्रश ऑप्शन्स बायरसाठी जे ना महत्वाचा रिस्क आहे त्याच्यापासून दूर राहावा. वेगा स्ट्राईक, इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी आणि एक्सपायरीनुसार जी ती बदलताना दिसते. आणि ऑप्शन्स ग्रीकमध्ये आणखीन एक लाईन आहे ती म्हणजे डेल्टा ही प्राइसला दाखवते, थीटा ही टाइमला दाखवते आणि वेगा जी ती व्हॉलेटिलिटीला दाखवते. आता महत्वाचा प्रश्न आपल्याला येतो. प्राइस तर आपल्याला समजली, टाइम पण समजला, वेगा पण समजला, पण आणखीन एक महत्वाचा फॅक्टर जो येतो बाकी आहे तो म्हणजे व्याजदर, ज्याला आपण इंटरेस्ट रेट असं म्हणतो. इंटरेस्ट रेट बदलल्यानंतर ऑप्शनच्या व्हॅल्यूवरती काय परिणाम होतो हे रो हा ग्रीक आपल्याला नेमकं काय ते सांगतो आणि तो त्या इंटरेस्ट रेटला मेजर करतो. पुढच्या एपिसोडमध्ये बघूयात रो. जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगाबद्दल काही प्रश्न असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकता. एखादा टॉपिक एखादा पॉईंट तुम्हाला समजला नसेल तर व्हिडिओ पुन्हा एकदा 1.5x स्पीडवरती जे तुम्ही बघू शकता. ह्याबरोबरच जर तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी ट्रेडिंग आणि डीमॅट खातं किंवा म्युच्युअल फंड्समध्ये SIP तुम्हाला चालू करायचं असेल तर त्याकरता ट्रेडिंग आणि डीमॅट खातं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्टमध्ये म्युच्युअल फंड्स तुम्हाला अवेलेबल आहेत आणि त्या माध्यमातून तुमची ट्रेडिंग मार्केटमधली जर्नी जी आहे तुम्ही तिथं सुरू करू शकता. ह्यामध्ये तुम्हाला 0 अकाउंट ओपनिंग चार्जेस, जर तुमचं पहिलं आणि शेवटचं ट्रेडिंग डीमॅट खातं या लिंकच्या माध्यमातून आहे तर 0 ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस, फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हरी ट्रेडिंग चार्जेस सगळं काही उपलब्ध आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स तथा कमेंट बॉक्सच्या पिन मी तिथं केलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आले असाल आणि याच्या अगोदर ऑप्शन्स मास्टर क्लास सिरीजचे 1 to 14 व्हिडिओज लेक्चर्स तुम्ही बघितलेले नसतील तर ते व्हिडिओज नक्की बघा, कारण डायरेक्टली वेगाच्या एपिसोडवरती आले तुम्हाला काहीही लक्षात तिथं येणार नाही. तर नमस्कार, काळजी घ्या.